जय हिंद मित्रांनो, पहा स्वागत आहे तुमचं परत एकदा नाथ भरतीचं आहे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, मुंबई शहर पोलीस भरती 2024साठी आपण आज प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. पहा, 4थ्या क्रमांकाची ही प्रश्नपत्रिका आहे. या अगोदर तुम्ही 3 पाहिली नसेल, नक्की पाहून घ्या. तुम्हाला आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. नाही गेल्यानंतर तुम्हाला लिंक मी खाली व्हिडिओची जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. तर आता पहा, मेन म्हणजे व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे एक बार शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. आणि आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, पहिला प्रश्न. मराठी कवितेतील दुसरे केशवसूत म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर पहा, जवळपास 3 ते 4 सेकंदाचा तुम्हाला मी टाईम देईल. 3 ते 4 सेकंदामध्ये आपल्या प्रश्नाचे आहे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवत चालायचं आहे. फटाफट जे आहे तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. तर पहा, मराठी कवितेतील दुसरे केशवसूत म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर पहा, कोणाला ओळखले जाते? पर्याय अ विनोबा भावे, ब शिवाजी सावंत, क BC मर्ढेकर व ड बाळशास्त्री जांभेकर. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे BC मर्ढेकर हे. पुढे पहा, दुसरा प्रश्न. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व कारणीभूत आहे? तर पहा, पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक अ रासायनिक प्रक्रिया, ब बाष्पीभवन, क भाजलेल्या मातीचा गुणधर्म आणि क तापमान बदल. तर पहा, योग्य उत्तर फटाफट कमेंट करा. तर पहा, आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर बाष्पीभवन हे आहे. तिसरा प्रश्न. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या 2 भाषांनी मिळून तयार झाली आहे? तर पहा, पर्याय क्रमांक अ संस्कृत व प्राकृत, ब हिंदी व संस्कृत, क प्राकृत व हिंदी आणि ड यापैकी नाही. तर फटाफट याचं उत्तर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवत चालायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जवळपास 2 ते 3 सेकंदामध्ये फटाफट जे आहे तुम्ही आन्सर कमेंट करत चला. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संस्कृत व प्राकृत या 2 भाषा मिळून जे आहे आपल्या मराठी भाषेचा उगम झालेला आहे. पुढे पहा, चौथा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण खूप वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ जे आहे तुम्ही पाठच करून घ्या, कारण पहा, अतिशय जे आहे खूप वेळा जास्तीत जास्त वेळा छत्रपती शिवाजी महाराजांवर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत पडलेले आहेत. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर फटाफट उत्तर कमेंटमध्ये सांगा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झालेला होता. 6 जून 1674 आणि 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. आणि हा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा रायगड किल्ल्यावरच झालेला होता. हे तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता पहा, पाचवा प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र जे आहे मित्रांनो, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तांबे जे खनिज आहे मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. आता पहा मित्रांनो, तुम्ही हे सर्व काही नोट करून घ्या. काही समस्या वगैरे असतील आवश्यक कमेंट करत चला, आम्ही तुमच्या समस्याचे निवारण करू. आता पहा, सपासप जे आहे तुम्ही प्रश्नाचे योग्य उत्तर देत चला. अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडते? तर पहा, अनुस्करा जो घाट आहे रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडते? तर फटाफट उत्तर कमेंट करा. तर पहा, अनुस्करा घाट हा रत्नागिरीला कोल्हापूर या जिल्ह्याशी आहे जोडतो. आणि पहा मित्रांनो, कोल्हापूर हा गुळाचे शहर, गुळाची राजधानी किंवा गुळाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो आपल्या देशामध्ये. गुळाचा जिल्हा. आता पहा, नाशिक ही वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून आपल्या शहरात भारतामध्ये ओळखले जाते. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून आपल्या देशात ओळखले जाते. आता पहा, लातूर हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असलेला जिल्हा आहे. सर्वात कमी वने असलेला जिल्हा. पुढे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हा सुद्धा खूप IMP प्रश्न आहे, त्यामुळे नोट काय करून घेत चला, पर लक्षामध्ये सुद्धा तुमच्या असू द्या. तर पहा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो किंवा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी या दिवशी जे आहे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे असतो. रेझिंग डे म्हणजे मित्रांनो स्थापना दिवस आहे. स्थापना दिवस. आता पहा, 21 ऑक्टोबर दिवस कोणता? तर 21 ऑक्टोबर
हा महाराष्ट्र पोलिसांचा स्मृती दिवस आहे. स्मृती दिवस. पुढे आता पहा 8वा प्रश्न. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. तंबाखू विरोधी दिवस. आणि 10 मे हा स्वाभिमान दिवस आहे. स्वाभिमान दिवस. आता पाहायचं चला आणि नोट डाऊन जे आहे तुम्ही करत चला. मेन म्हणजे मित्रांनो पहा, नुकतंच जे आहे इलेक्शन पार पडून इलेक्शनचे आपले निकाल जो आहे जाहीर झाला आहे. तर आता तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा जवळपास येणार आहे. त्यामुळे अभ्यास तुम्ही आता कमी पडू देऊ नका. टाईम बॉम्ब पहिल्यासारखंच तुमचं जे आहे वेळापत्रक आता एकदमच येणार आहे. या लवकरच 2-3 दिवसामध्ये तुमचं वेळापत्रक घेऊन तुमच्या परीक्षेची डेट येणार आहे. त्यामुळे टाईम आता खर्च करू नका. आता जास्तीत जास्त फोकस अभ्यासाकडे द्या. तर पहा, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जे आहेत जिल्हा परिषद आहेत आणि 36 जिल्हे आहेत. हे तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. मेन म्हणजे 29 सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जे आहेत सध्या आहेत. 29 महानगरपालिका. मानवी जठराचा आकार सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराची मिळता जुळता आहे? तर पहा, फटाफट जे तुम्ही उत्तर कमेंट करत चला. आता बघा, मानवी जठराचा आकार सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर पर्याय क्रमांक प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जे या अक्षराशी मिळता जुळता आहे. 10वा प्रश्न. 1857च्या उठावा वेळी भारताचा गव्हर्नर कोण होता किंवा कोण आहेत असा प्रश्न आहे. 1857च्या उठावा वेळी भारताचा गव्हर्नर कोण होता असा समजा. तर आपल्या भारत देशाचा गव्हर्नर कोण होता 1857 वेळी? फटाफट उत्तर कमेंट करत चला. तर पहा, योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पंचायत समितीच्या एका वर्षात किती बैठका होणे अनिवार्य आहे? पहा, कमेंट करा याचा आन्सर. तर पहा, पंचायत समितीच्या एका वर्षामध्ये एकूण किती बैठका होणे अनिवार्य आहे? तर 12 बैठकी होणे अनिवार्य आहे पंचायत समितीच्या. 4 बैठकी ग्रामपंचायतीच्या होणे अनिवार्य आहे एका वर्षामध्ये. पुढे पहा 12. सेल्युलर जेल कोठे आहे? खूप IMP प्रश्न आहे, त्यामुळे नोट करून घ्या, नाही तर तुमच्या लक्षामध्ये फिट ठेवून घ्या. तर सेल्युलर जेल जे आहे कोणत्या ठिकाणी आहे? तर ते पहा, पोर्ट ब्लेअर या केंद्रशासित प्रदेशात आहे. पुढे, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर पहा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP आहे, नोट करून घ्या. तर भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? फटाफट उत्तर जे आहे याचं कमेंट बॉक्समध्ये कळवत द्या. आता पहा, तर भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 साली जे आहे बनवण्यात आला होता. 1955 साली. 14वा प्रश्न. 80 राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पहा, 80 राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? फटाफट उत्तर याचं आन्सर जे आहे कमेंट करत चला. तर 80 राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. आणि त्या 6 राष्ट्रीय उद्यानामध्ये मित्रांनो सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे 1955 साली. हे तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता पहा, आपल्या जर भारतातील सर्वात मोठे जर राष्ट्रीय उद्यान विचारलं तर जिम कॉर्बेट सांगून टाका. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. आणि जर जगातील जर मोठे विचारलं तर वूड बफेलो राष्ट्रीय उद्यान हे तुम्ही सांगून टाका. उत्तर का जे आहे तुम्ही सिलेक्ट करून टाका, म्हणजे तुमचा एक मार्क पक्काच होऊन जाईल. पहा मित्रांनो, खूप तुम्ही जे परीक्षा पेपर आहे पेपर सोडवताना खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक सोडवा. कारण पहा, एका मार्काने तुमची पोस्ट राहते आणि एका मार्कामुळे तुमची पोस्ट जाता कामा नये. तर पहा, निखारा या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर निखारा या साहित्याचे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत. पुढे पहा, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये फटाफट कमेंटमध्ये कळवत चालायचं आहे. आणि महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. यंग इंडिया
पुढे पहा 16वा प्रश्न, पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला? तर पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचशील करार हा भारत व चीन या दोन देशांदरम्यान झाला होता 1962 मध्ये. आणि पहा भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव सुद्धा विचारले जाऊ शकते. तर जर सीमारेषेचे नाव विचारले सीमारेषेचे, तर मॅक मोहन लाईन हे सांगून टाका. मॅक मोहन लाईन. आणि भारत पाकिस्तान मधलं विचारलं तर भारत पाकिस्तान मधली रॅडक्लिफ लाईन. रॅडक्लिफ लाईन. पुढे 17वा प्रश्न, भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा कधी करण्यात आला? तर फटाफट उत्तराचा आन्सर जे आहे कमेंटद्वारे कळवत चला. पुढे भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा कधी करण्यात आला? तर पहिला कायदा 1972 साली जे आहे करण्यात आला होता वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर पहा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला हा सालहेर किल्ला आहे. आणि जर पर्वत विचारलं तर कळसुबाई हे आहे. कळसुबाई हे आहे. सर्वात उंच किल्ला कोणता आहे? सालहेर. आणि पर्वत विचारलं तर कळसुबाई. तर पहा कळसुबाईची उंची 1646 मीटर इतकी आहे. आणि कळसुबाई हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं आहे. पहा 19वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन हे कधी केले? तुम्हा सर्वांना फटाफट कमेंट बॉक्समध्ये कळवत चालायचे आहे. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या पुस्तकाचे जे आहे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी केलं होतं. 25 डिसेंबर 1927 रोजी. आता पहा पुढे 20वा प्रश्न, वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर पहा वारंवारतेचे SI एकक जे आहे ते आहे हर्ट्झ. हे वारंवारतेचे SI एकक हर्ट्झ आहे. 21वा प्रश्न, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर पहा विम्बल्डन ही जी क्रीडा स्पर्धा आहे ही क्रीडा प्रकार ते कोणत्या खेळाशी संबंधित? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. होमिओपॅथीचे जनक कोण होते? तर होमिओपॅथीचे जनक हे सॅम्युअल हेनमन हे होते. सॅम्युअल हेनमन. पुढे पहा कच्ची फळे पिकविण्यासाठी याचा वापर करतात. तर पहा मित्रांनो कच्ची फळे पिकण्यासाठी त्या कच्च्या फळावर जे आहे इथिलीन चा जे आहे वापर केला जातो किंवा मारा केला जातो आपण असं म्हणू शकतो. पुढे पहा 24वा प्रश्न, जैन धर्मियांचे 24वे तीर्थकर कोण होते? तर जैन धर्माचे 24वे तीर्थकर हे महावीर हे होते. पहिले विचारलं तर ऋषभदेव सांगून टाका. ऋषभदेव हे उत्तर जे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पहिलं विचारलं तर. नाहीतर जर चौथे विचारलं महावीर करून टाका. नाहीतर जास्तीत जास्त जण काय करतात पहिले तीर्थकरच महावीर करून टाकतात. तर शेवटचे तीर्थकर हे होते जैन धर्मियांचे. शेवटचा प्रश्न पाहून घ्या, राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? तर पहा मित्रांनो इथे एक तुम्ही फरक जाणून घ्या, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. तर राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आहे, जनगण मन. आणि राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम हे आहे, वंदे मातरम. आता पहा जर राष्ट्रगीत जनगणाचे जनक विचारलं तर रवींद्रनाथ टागोर आहेत. आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे जर विचारलं तर बंकिम चंद्र चटर्जी हे जे आहे त्या राष्ट्रीय गीताचे जनक आहेत. तर हे होते आपले आजचे 25 टॉपचे जे होते IMP प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करून टाका. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल अवश्य करून घ्या. भेटू परत अशाच काही व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.